किस्सा आहे 1992चा. 19 जुलैच्या दिवशी शिवसेनेचं मुखपत्र सामनाची हेडलाईन होती, अखेरचा जय महाराष्ट्र. सामनातून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. झालं असं होतं की भारतीय विद्यार्थी सेनेचा प्रमुख म्हणून राज ठाकरेंची नियुक्ती झाली होती, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा संघटनेमध्ये सक्रिय सहभागी झाले होते. यामुळे जुने कार्यकर्ते अस्वस्थ होऊ लागले. या वातावरणाचा फायदा घेत असंतुष्ट नेत्यांनी थेट बोलण्यास सुरुवात केली. यात आघाडीवर होते माधव देशपांडे. शिवसेना स्थापनेपासूनचे ते नेते होते. अख्खी हयात आपण घराणेशाही विरुद्ध लढवण्यात घालवली आणि याच शिवसेनेत घराणेशाही आणली जाते. बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे चिरंजीव आणि पुतण्याच्या नादी लागून शिवसैनिकांनी निष्ठेने उभा केलेल्या शिवसेनेचा नाश करतायत, असा आरोप देशपांडेंनी त्यावेळेला केला. यावर बाळासाहेब प्रचंड संतापले. सामनाच्या अग्रलेखात बाळासाहेबांनी लिहिलं होतं की शिवसेना ही आमची किंवा आमच्या कुटुंबाची खाजगी मालमत्ता नाही आहे. निरोप घेताना मनास असंख्य यातना डसत असल्या, डोळे पाण्याने डबडबले असले तरी आमच्या मनोदेवतेचा हाच कौल आहे. प्राप्त परिस्थितीत तो अपरिहार्य आहे. यानंतर भर पावसात शिवसेना भवनापुढे गर्दी करण्यात आली होती. बाळासाहेबांशिवाय शिवसेनेचा कोणी विचारच करू शकत नाही, असं म्हणत हजारो शिवसैनिकांनी घातलेल्या साकड्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाळासाहेबांनी सभा घेतली. सभेला तुफान गर्दी झाली होती. विस्तव म्हणून वागणार असाल तर केवळ तुमच्या प्रेमापोटी मर्द शिवसैनिकांचे नेतृत्व आपण करणार आहोत. जे नामर्द आहेत त्यांनी शिवसेनेतून चालतं व्हावं, असं म्हणत बाळासाहेबांनी राजीनामा माघारी घेतला होता. शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा देण्याची भाषा करत एका फटक्यात बाळासाहेब ठाकरेंनी पेटलेलं बंड शांत केलं होतं. हा किस्सा सांगण्याचं निमित्त म्हणजे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतील फुटीनंतर थेट शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा देण्याची भाषा केली आहे. आत्ताच्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुख पद सोडण्याचा निर्णय खरंच प्रॅक्टिकली शक्य आहे का? बरं, ठाकरेंनी निर्णय घेतल्यास त्याचे परिणाम काय होतील? त्यांनी नेतृत्व सोडलं तर शिवसेना कोण बघेल? रश्मी ठाकरे की आदित्य ठाकरे? याचा विचार केल्यास पहिला मुद्दा लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयामागे आणि 34 वर्षांपूर्वी घेतलेल्या बाळासाहेबांच्या निर्णयामागची पार्श्वभूमी जवळपास सारखीच आहे. सेनेतील 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचं म्हटलं जात आहे. हा गट शिंदेंच्या शिवसेनेत सामील होण्याची शक्यता आहे. एवढी मोठी फूट पडल्याने आता सगळीकडे पक्षनेतृत्वाच्या चुका दाखवल्या जात असल्यामुळे ठाकरेंनी कार्यकर्ते आणि नेत्यांचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. मी कोणत्याही शिवसैनिकाला नेतृत्व सोपवण्यास तयार असल्याचं विधान केलं आहे. त्यांचं हे विधान खरं तर भावनिक अपील आहे. मी पदासाठी लालची नाही, असं म्हणत निष्ठावंत नेत्यांना, शिवसैनिकांना एकत्र करू शकणार आहे. शिवाय कोणत्याही शिवसैनिकाला नेतृत्व सोपवण्यास तयार असल्याचं विधान करण्यामागे आमची शिवसेना ही बाळासाहेबांची खरी शिवसेना असल्याचा नारा अधिक मजबूत करताय. पद सोडण्याची ऑफर देऊन उद्धव ठाकरे बंडखोरांना तुम्हीच निर्णय घ्या असा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे पुढे जाऊन खासदारांच्या बदललेल्या भूमिकेला नैसर्गिक अधिष्ठानच राहणार नाही. या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची भाषा केली आहे. पण मग ठाकरेंनी नेतृत्व सोडलं तर शिवसेना आदित्य ठाकरेंच्या हातात जाईल का? सेनेच्या लॉंग टर्म राजकारणाच्या फायद्यासाठी ठाकरेंना विश्वासू, आक्रमक आणि नव्या नेतृत्वाची गरज आहे. ठाकरेंना जर खरोखरच पक्षातल्या नाराज नेत्यांना बाहेर काढायचं असेल आणि नव्या नेतृत्वाला संधी द्यायची असेल तर इथं नैसर्गिक वारसदार म्हणून आदित्य यांचं नाव समोर केलं जाईल. त्यांच्याकडे शिवसेना गेल्यास पक्ष अधिक एकसंघ आणि आक्रमक होऊ शकतो. आजवर शिवसेना ठाकरेंच्याच ताब्यात राहिली आहे. एक वेळ बाळासाहेबांनी पुतण्याला बाजूला करत आपल्या मुलाला प्राधान्य दिलं होतं. ते पाहता उद्धव ठाकरे देखील बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचं नेतृत्व सोपवण्याची दाट शक्यता आहे. कदाचित 60व्या वर्धमान दिनी उद्धव ठाकरेंनी पद सोडण्याचं विधान करत पुढच्या पिढीकडे नेतृत्व देण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे.
पण आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला पक्षांतर्गत सर्व मान्यता मिळेल का याची शाश्वती नाही आहे. ठाकरे कुटुंबच पक्ष चालवतोय असा प्रचार शिंदे भाजपकडून होतो. तो घराणेशाहीचा आरोप आणखीन मजबूत होईल आणि सेनेचा कट्टर शिवसैनिक आणि सेनेचा पारंपरिक मतदार हे ट्रान्झिशन सहज पचवेल का याची सुद्धा गॅरंटी नाहीये. दुसरीकडे रश्मी ठाकरेंकडे शिवसेना जाणार का याची शक्यता आहे का? कारण शिवसेनेतील राजकीय घडामोडी घडतात तेव्हा पडद्यामागे रश्मी ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आमदारांमध्ये मध्यस्थी करायला रश्मी ठाकरेच होत्या हे आपण विसरून चालणार नाही. भाजप सेना युती तुटताना त्या चर्चेत रश्मी ठाकरे होत्या असं विधान एकदा फडणवीसांचं होतं. शिवाय सेनेतील महिला कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. त्या उद्धव ठाकरेंच्या प्रमुख सल्लागार आहेत. त्या आदित्यच्या आई आहेत आणि बाळासाहेबांच्या सून. त्यामुळे सेनेचं नेतृत्व कोणाकडेही गेलं तरीही सेनेतील घडामोडींमागे रश्मी वहिनी अप्रत्यक्षपणे असतील. मात्र त्यांच्याकडे पक्षप्रमुख पद देणं राजकीय व्यवहारेत बसणारं नाही. म्हणूनच उद्धव ठाकरेंचं पद सोडणं प्रॅक्टिकली राजकीय फायद्याचं नाहीये. राजकारणात पद सोडण्याची भाषा करणं हे फक्त राजकीय खेळी असते. प्रत्यक्ष राजीनामा दिल्यानंतर काय घडतं यावर बाकी राजकारण अवलंबून आहे. सध्याची ठाकरे सेनेची परिस्थिती आव्हानात्मक आहे. आता ठाकरेंनी पदावरून पायउतार होण्याऐवजी पक्षाचं हिंदुत्व, मराठी अस्मिता ही मूळ विचारधारा आणि संघटनात्मक बळ मजबूत करणं महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे वारस म्हणून पक्षाचा मुख्य चेहरा आहेत. त्यांचं पायउतार होणं म्हणजे पक्षात पडलेल्या एवढ्या मोठ्या फुटीनंतर उरल्या सुरल्या शिवसैनिकांचं मॉरल खाली आणणं आहे. भविष्यातील निवडणुकांसाठी एक गठ्ठा नेतृत्व आवश्यक असताना ठाकरेंनी पक्षप्रमुख पद सोडल्याने पक्षात गोंधळ वाढेल. नेतृत्वातील अस्थिरता निर्माण होऊन आधीच बंडखोर नेते कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या नाराजीला, आरोपांना अधिक बळ मिळेल. त्याचा थेट फायदा शिंदे आणि भाजप गटाला होईल. जे शिंदेंच्या नेतृत्वातील सेनेला खरी शिवसेना म्हणतात ते ठाकरेंच्या शिवसेनेचा अंत म्हणून प्रचार करतील. इन शॉर्ट, ठाकरेंच्या निर्णयाने तोटाच जास्त होईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुख पद सोडलंच तर मात्र उरली सुरली शिवसेना सुद्धा कमकुवत होईल. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंचं शिवसेना प्रमुख पद सोडणं सध्याच्या घडीला पक्षासाठी योग्य आहे की अयोग्य? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.